नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. आणि अर्थातच आपण जो कार्यक्रम आवर्जून पाहताय तो म्हणजे दुर्गे दुर्गटभारी. सगळीकडे सध्या नवरात्रोत्सवानिमित्त शारदीय अर्थातच आदिशक्तीचा जागर सुरू आहे आणि आपण या 9 दिवसांमध्ये ज्या आदिशक्तीच्या रूपांचं पूजन करतो, त्यांची पूजार्चा करतो, त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या सगळ्यांचाच जागर होत असतो. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच देवींचं प्रतीक म्हणून आपण ज्या महिलांचा सन्मान करतो आणि आत्ताच्या आधुनिक युगातल्या याच दुर्गा बनून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात, राहतात आणि आपलं कर्तव्य पार पाडतात, त्यांपैकीच अनेक दुर्गा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतोय. आणि अर्थातच त्या दुर्गेचाच प्रवास तीच दुर्गा तुमच्यासमोर तिच्याच तोंडून सांगत असते. अशीच एक दुर्गा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि अर्थात तिची ओळख करून द्यायची काही गरज नाही, तुम्ही पाहताच आहे. ती माझ्या डाव्या हातालाच बसलेली आहे. अर्थात या दुर्गेचं नाव आहे प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील. आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अर्थात आतापर्यंत अनेक स्टेजमध्ये तुम्हाला लोकांनी पाहिलेलं आहे, पण आज स्टुडिओच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक आमचे सिटी नावचे तुम्हाला पाहतायत. हिंदवी पाटील यांचं मूळ नाव काही वेगळं आहे का, असं कदाचित इकडे तिकडे कुठेतरी मी ऐकलंय, पण ते खरं आहे का, आणि जर असेल तर ते नाव काय आहे आणि हे हिंदवी नाव तुम्हाला कोणी दिलं हे देखील सांगा. येस, हिंदवी पाटील हे माझं नाव आहे, पण माझं जन्म नाव हे दीपाली राजू वाणी असं आहे. मला हिंदवी नाव हे माझ्या आजीने दिलं आणि पाटील आडनाव हे आमच्या खानदेशमध्ये सगळ्यांनाच लागतं. मी वाणी पाटील आहे, त्याच्यामुळे हे आमच्या खानदेशमध्ये सगळ्यांनाच लागतं, त्यामुळे ह्यात वेगळं काही नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही मूळच्या जळगावच्या, आता हे तर क्लिअर झालं. पण नंतर तुम्ही जळगाव नंतर सोलापुरात स्थायिक झालात, ते का झालं? म्हणजे का एकतर मुळात तुमचं शेतकरी कुटुंब आहे, कसं घडला तो प्रवास? म्हणजे माझ्या आत्याचं लग्न झाल्यानंतर माझे बाबा त्या साईडला गेले की काम पाहण्यासाठी सोलापूरला आले होते. मग तिथं त्यांना काम भेटलं, मग ते तिथे शिफ्ट झाले. मग आम्हा सर्वांनाही ते जळगावहून सोलापूरला आणलं त्यांनी. अच्छा, म्हणजे तुमचं घरातल्या कुटुंबाची एखादी पार्श्वभूमी सांगा, म्हणजे किती तुम्ही भावंड, काय आणि कसा परिवार आहे या संदर्भात? काका चुलते सगळे जर धरलेत आम्ही, तर आम्ही टोटल 6 जण आहोत. म्हणजे 6, मला 4 काका, 2 आत्या असं आमचं कुटुंब आहे. आणि आम्ही सगळे 8 भावंड, बहीण भावंड, आणि त्यात मी एकटीच मुलगी. अच्छा, म्हणजे लाडकी बहीण सगळ्यांची? हा, येस. लाडकी बहीण. मग त्या लाडक्या बहिणीवर दबाव पण तितकाच असेल, हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, असं काही लहानपणापासून? नाही, म्हणजे दबाव वगैरे असं काही नव्हता, कारण मी तरकटी स्वभावाची होते आणि जे आवडते म्हणजे आता नाहीये. स्वतःला सध्या शांत केलंय, म्हणजे आहे आता पण आहे, पण शांत आहे बऱ्याचपैकी. जसं जसं समज यायला लागली किंवा बाबा कुठल्या प्रकारे आपण कुठल्या गोष्टींना फेस करावं लागतं किंवा रागाचा काय दुष्परिणाम होतो, ह्या गोष्टी समजून शांत झाली आहे सध्या. आणि म्हणजे लाड वगैरे अशी गोष्ट नाही, पण जे योग्य आहे ते मला माझ्या घरच्यांनी जर सांगितलं की हा ते योग्य तू कर किंवा नको करू, तर मी ते सोडून द्यायचे तिथल्या तिथे. अच्छा, खरं म्हणजे आपल्या प्रेक्षकांना एक सांगायला आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता जी नृत्यांगना या स्टुडिओमध्ये पाहताय, प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून अर्थात भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत, रील्स देखील आपण त्याचे पाहता, प्रत्यक्षात कार्यक्रम देखील अनेकांनी पाहिलेले आहेत, दहीहंडी असो किंवा आणखी आता नवरात्रोत्सव काळात देखील त्यांच्या विविध ठिकाणी कार्यक्रम आहेत. पण मुळात ही त्यांना आवड कशी लागली आणि हीच त्यांची पहिली आवड होती का हेच त्यांचं प्रोफेशन आहे, नेमकं काय हे देखील आपण जाणून घेऊयात. नेमकं काय सांगता येईल की म्हणजे नृत्य ही तुमची पहिली आवड होती का नृत्य हेच प्रोफेशन होतं? नेमकं काय, म्हणजे लहानपणापासून याच क्षेत्रात करिअर करायचं असं तुम्ही ठरवलं होतं का? नाही, बिलकुल नाही. लहानपणापासून एक ऑफिसर व्हायचं आहे हेच कायम डोक्यात होतं आणि त्याच पद्धतीने माझी वाटचाल पण होती आणि तेच मी कायम करत होते. डान्स हा पॅशन होता माझा. मी मुळात लावणी डान्सर नाही आहे, मी सगळे डान्स फॉर्म करते, जेवढे पण आहेत आपल्या इंडियात आहेत, महाराष्ट्रात आहेत, ते सगळे काही मी डान्स फॉर्म करते. नटराज डान्स अकॅडमी जी होती त्यामध्ये मी होते, सोलापुरात. येस, सोलापुरामध्ये. ती मी त्यामध्ये असल्यामुळे मी सगळे डान्स फॉर्म करायचे. पण म्हणजे लावणी हे जास्तीत जास्त मी ह्या वर्षभरात करत आहे. नक्कीच, पण आत्ताच तुम्ही एक वाक्य उच्चारलं की मला ऑफिसर व्हायचं आणि तुम्ही एकदम म्हणजे
एकदम चेंजेस केलात सगळा हा आत्ताचा सगळा पॅटर्न. व्हायचे ऑफिसर आणि तुम्ही तर नृत्याला जास्ती जास्त आता प्राधान्य दिलं. नेमकं काय घडलं की ऑफिसर होता होता थेट तुम्ही आता नृत्य कलेतच तुमचं कौशल्य दाखवताय? असं नाहीये की व्हायचं होतं, अजून पण तेच ड्रीम आहे माझं. पण असं झालं की नाही अजूनही तेच ड्रीम आहे म्हणजे जर ते साकार झालं तर तुम्ही हे क्षेत्र सोडणार आणि ऑफिसर हो होणार? नक्कीच अरे बापरे, म्हणजे आताच्या म्हणजे हिंदवीच्या चाहत्यांना किंवा सगळ्या प्रेक्षकांना ही आत्ताच त्यांनी सांगितले ते लक्षात ठेवायला हवं. जर त्या उद्या ऑफिसर झाल्या तर कदाचित ते क्षेत्र सोडतील. पण अर्थात हे असं का घडलं हे देखील आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. नेमकं काय झालं की मुळात बडे मला जी काय माहिती आहे त्यात तुम्ही बीएड पण केलेलं आहे, बीएड केलेलं आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही मूळच्या शिक्षिका आहात. तर शिक्षिका आणि मग ऑफिसर आणि मग आता नृत्य सगळं कसं घडलं, हा काय नेमका प्रवास? म्हणजे मी एक्झाम दिली SSCची, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम दिली मी 2017 साली. आणि मग तिथे नंबर लागला बँगलोर ठिकाणी. बँगलोर या ठिकाणी लागला. तिथं केल्यानंतर मी 1 वर्ष कामही केलं. मग लॉकडाऊन लागलं. मग सर्वांना जे आपापल्या तिथे काय पोस्टिंग मिळाली तुम्हाला? ॲज अ ऑडिट रिपोर्टर. पुढे 1 वर्ष मी काम केलं ॲज अ ऑडिट रिपोर्टर. तेव्हा आणि या क्षेत्राचा काही संबंध नाही, काहीच नाही. आणि मग तिथून मी 1 वर्ष काम केल्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि तिथे बँगलोरमध्ये असं अलर्ट आलं की जे आपल्या ह्याच्यातले आहेत, स्टेटमधले आहेत, त्यांनी तिथे त्यांनी टाइम ड्युरेशन दिला होता त्याप्रमाणे आम्हाला तिथून निघावं लागलं. आल्यानंतर मग वर्षभर घरीच. मग जेव्हा बोलवण्यात आला आम्हाला परत 2021 साली की परत तुम्ही या, सुरू झाले आहे आता, थोडंफार कामं सुरू झाली आहेत. मग तिथं गेल्यानंतर मी चांगली 6 महिने तिथं काम केलं. आणि ऑफिसच्या खाली कॉफी घेत असताना एक स्विफ्ट डिझायर डायरेक्टली, मी पाहते स्विफ्ट डिझायर अशीच दिसते मला समोर, आणि ती डायरेक्टली अशी अंगावरती आली. जेव्हा मला थोडीशी शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. ऍक्सिडेंट झाला तुमचा? येस, बँगलोरमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि तिथल्याच जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये त्याच व्यक्तीने नेलं जो ड्रिंक अँड ड्राईव्ह करत होता. तिथं गेल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली, ती शुद्ध अशी आली की माझ्या पायात ऍसिड ओतलं जात होतं. माझ्या म्हणजे अंगठ्याच्या खाली मला खड्डा आहे, त्यात ऍसिड ओतून त्यातले खडे आणि दगड जे अडकली होती ते काढण्यात येत होते. मग ते टाकल्यानंतर तो करंट इथं डोक्यात पोहोचला आणि त्यानंतर मी उठले, मला शुद्ध आली. मग तेव्हा मला असं जाणवलं की आपला एक पाय हलत नाहीये, माझा उजवा पाय हलत नव्हता. मग 2 महिने तिथंच मी बँगलोरला बेड रेस्ट घेतली. 2 महिन्यानंतर मी पुण्यात आले. पुण्याहून मी सोलापूरला गेले. माझ्या फॅमिलीने सांगितलं की तू आता बँगलोरला जायचं नाही, आणि जरी मला परत जॉईनिंग करायचं असेल तर मला एक्झाम देऊन परत ते जॉईन व्हावं लागत होतं. पण माझी फॅमिली म्हणली नको, काही गरज नाही आहे, आपण इथंच काहीतरी करू, इथंच राहू, जे असेल ते इथंच करूयात. त्यामुळे मग मी ते सोडला जॉब. अच्छा, मग तो ऍक्सिडेंट झाला म्हणजे मोठा सेटबॅक होता तुम्हाला. आणि मग आता काय, आता त्या पायाची अवस्था कशी आहे, काय? मला गुडघ्याला लिगामेंट नाहीये, म्हणजे राईट साईडचा गुडघा आणि राईट साईडलाच त्याचा जो लिगामेंट असतो तो नाहीये मला. अरे बापरे, म्हणजे ही प्रेक्षकांसाठी अतिशय म्हणजे एक नवीनच माहिती असेल ज्याला कोणाला कदाचित ते माहीतही नसावं. म्हणजे ज्या पायाचं लिगामेंटच नाही आहे किंवा जो पाय आजही तितक्या ताकदीने त्यांना साथ देत नाही आहे, सतत उपचार घ्यावे लागतात, आज तेच पाय जेव्हा स्टेजवर थिरकताना दिसतात तेव्हा स्टेजच्या समोर असणारे हजारो जण थिरकत असतात आपल्या पायांवर. खरंच कमाल आहे तुमची. आणि खरंच ही म्हणजे ही दुर्गेची शक्ती आहे, ही दुर्गेची ताकद आहे की तुम्ही जिद्द सोडली नाहीत. काही झालं तरी मला कुठल्याही परिस्थितीत उदरनिर्वाह करायचा आणि माझी कला मला या माध्यमातून जोपासायची आहे. पण कुठेतरी ऑफिसर होणं हे मला टोचतंय आणि तिथपर्यंत मला पोहोचायचं पण आहे. आणि म्हणून तुमच्या ग्रुपचं नाव कदाचित तुम्ही कला कौशल्य ग्रुप असं ठेवलं असावं. अर्थात मी हिंदवीशी आणखी यापुढे संवाद साधणार आहे. आत्ता आपण ऐकला सगळ्या मुलाखतीचा गिअरच चेंज झाला की जिचा ॲक्सिडेंट होतो बंगळुरूमध्ये, नंतर तिला 2 महिने बेड रेस्ट असते, ऑफिसरचं स्वप्न असतं, ते स्वप्न भंगतं, घरचे म्हणतात नोकरी सोडायला हवी, मग ती सोलापुरात येते परत, आणि मग थेट तुम्हाला ती स्टेजवरच नृत्य करताना दिसते. अर्थात इथं जेव्हा ती तुम्हाला आत्ता पुण्यामध्ये दिसते, ती सोलापूर ते पुणा हा प्रवास नेमका का घडला, याच्या मागचं नेमकं कारण काय होतं, अजूनही त्याला ऑफिसर व्हायचं आहे का, या सगळ्याच प्रश्नांतून मी तिच्याकडून जाणून घेणार आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा दुर्गे दुर्गट भारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते,
कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर. दुर्गे दुर्घट भारी. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, इन PCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थातच आपण पाहतोय दुर्गे दुर्घट भारी हा विशेष कार्यक्रम. दुर्गा जिचं स्वरूप आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जी शक्ती आणि सामर्थ्य घेऊन तुम्हा आम्हासाठी प्रत्येकासाठी म्हणजे जिथं आपण आपल्याला माहिती आहे तिने महिषासुराचा वध केला आणि आत्ता तर संपूर्ण जगामध्ये कुठे भ्रष्टासूर आहे तर कुठे कामासूर आहे तर कुठे मद्यासूर आहे आणि या सगळ्यांना नष्ट करण्यासाठी दुर्गासुद्धा त्याच ताकदीने उभी राहते. पण आता इथे दारिद्र्यासुराला सुद्धा नष्ट करण्यासाठी एक दुर्गा आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि ती म्हणजे हिंदवी, जिने उदरनिर्वाहासाठी भले नृत्य हे जरी एक कला ती सादर करत असेल पण तिचं स्वप्न मात्र रिपोर्टर व्हायचं आहे. हिंदवी, सोलापुरातून पुण्यात जो काही तुला यायचं होतं तेव्हा तुझ्या डोक्यात सुद्धा म्हणजे इथे पुण्यात जाऊन मी आता माझी कला सादर करेन आणि 4 पैसे कमवेन की तुला रिपोर्टर व्हायचं म्हणून तू आलीस? नेमकं काय घडलं? नाही नाही, मुळीच नव्हतं असं काही. म्हणजे 2017 साली मी 3rd इयर करत करत जेव्हा मी युनिक अकॅडमीला ॲडमिशन घेतलं होतं. अच्छा, म्हणजे पुण्यात? येस, पुण्यामध्ये. तर तेव्हा पण हेच डोक्यात होतं की मला ऑफिसर व्हायचं आहे. जॉब सुटला जेव्हा माझा तेव्हा पण माझ्या डोक्यात हेच होतं की मी ऑफिसर व्हायचं आहे. पण असं नाही की फक्त रिपोर्टरच व्हायचं आहे, मला क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे हेच डोक्यात होतं. आणि पण विषय असा होता की जॉब नसल्यामुळे घरातल्या बऱ्याच गोष्टी विस्कळीत झाल्या होत्या आणि दोन्ही भावांचं शिक्षण वगैरे पण माझ्यावरतीच होता, तो जो भार होता तो सगळा काही. मी असं ठरवलं की पुण्यात जाऊन जॉबही करेन आणि अभ्यासही करेन. मग तशा पद्धतीने मी काम केलं, जॉब शोधला. एक प्रायव्हेट कंपनीत मी जॉब केला पण तिथं पुरेसं असा पगार नव्हता, जितकं मेहनत होती तितका पगार नव्हता. त्यानंतर मी तो सोडायचा निर्णय घेतला. माझी एक मैत्रीण आहे जी फेसबुक फ्रेंड होती माझी, तिने या क्षेत्राशी आणि माझी ओळख करून दिली आणि मग मी ह्या क्षेत्रात उतरले, ज्याला आज जवळपास 1 वर्ष उलटून गेलं आहे. नक्कीच. आपण मागच्या दहीहंडीपासून हिंदवी पाटील यांचे नृत्य पाहतोय. अर्थात त्यांनी मागाशी सांगितले लोकनृत्यामध्ये पण त्यांचा हातखंडा आहे आणि शिवाय लावणी देखील करतात, विविध प्रकारचे ते डान्स करतात. पण गेल्या वर्षभरात आपण त्यांना एका ग्रुपमध्ये पाहिलं आणि ते देखील फेमस नाव आहे, तर त्यांच्या गाईड देखील आणि मैत्रीण देखील जिचं नाव आहे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील. या गौतमी पाटील यांच्या ग्रुपमध्ये देखील तुम्ही काम केलं आणि आता स्वतःचा कलाकौशल्य ग्रुप तुम्ही फाईन केलात. गौतमी पाटील यांच्याशी कशी काय तुमची केमिस्ट्री राहिली आहे? त्या कशा तुमच्या मार्गदर्शक बनल्या, कशी मैत्रीण बनल्या, काय सांगता? म्हणजे मला ह्या बाबतीत स्टेज बाबतीत तरी काही माहीत नव्हतं की अशा बाबतीत म्हणजे ऑर्केस्ट्रा स्टेज बाबतीत माहीत नव्हतं. मी कॉम्पिटिशन्स खूप सारे केलेत, जसं तुम्हाला माहितीच आहे सर, मी आता बोलले की मी नॅशनल लेवल वगैरे केलेलं आहे, पण ऑर्केस्ट्रा थ्रू कधी केलं नव्हतं. मग जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं तिच्यासोबत काम, मग ते कळायला लागलं की कसं असतं, पब्लिकला कसं हँडल करावं लागतं किंवा लोकांशी कसं संभाषण वगैरे असतं आणि ड्रेपरीत काय काय चेंजेस असतात. तर अशा बऱ्याच गोष्टी तिने मला सांगितल्या आणि शिकवल्या आहेत. बरं, आत्ता तुम्ही मगाशी ॲक्सेंटचा एक उल्लेख केला, म्हणजे बंगळुरूमध्ये जो झाला आणि आता तुमच्या सलग काही तारखा असतात, तुम्हाला आज देखील बऱ्याच तास स्टेजवर नाचायचं आहे आणि उद्या पुन्हा तुम्हाला ती तारीख अटेंड करायची आहे. तर त्या पायाकडे कसं काय लक्ष देता, जो पाय आजही स्टेजवर थिरकतो आणि बाकी सगळ्यांना थिरकवतो? काय कसं मॅनेज करता? ही ताकद तुमच्याकडे कुठे येते? काय करता तुम्ही? काय जेव्हा कानात गाणं वाजायला लागतं तेव्हा काही आठवत नाही, फक्त स्टेज आणि प्रेक्षक इतकेच दिसतात. एकदा ते गाणं सुरू झालं की पाय ऑटोमॅटिक चालायला लागतात आणि काही आठवत नाही, म्हणजे काही आठवत नाही. तुमचा घरातला जो त्रास असतो, प्रवासात झालेली गडबड असते किंवा स्टेजच्या पाठीमागं झालेली भांडणं असतात,
इतपत काही आठवत नाही तुम्हाला. जेव्हा ते गाणं वाजतं, जेव्हा तुम्हाला स्टेजवरती एक वेगळीच ताकद तुम्हाला घेऊन उभी असते. पण ज्यावेळेस इव्हेंट संपतो आणि मग आम्ही गाडीत बसतो निवांत, मग तेव्हा जे पाय ठसठस करायला लागतो, तेव्हा पाय वाजायला लागतो. हा तेव्हा खरा पाय वाजतो, डोकं दुखायला लागतं. मग तो घरी जाईपर्यंत तो पाय स्ट्रेट ठेवावा लागतो. मला गुडघ्यातून वाकवता येत नाही पाय. मग तो स्ट्रेट ठेवावा लागतो. घरी जाऊन गरम पाण्यात तो पाय ठेवावा लागतो. काढल्यानंतर त्याला पुसून गरम मलम वगैरे लावून त्याला म्हणजे असं एक 3 फुटाचं असं वरती मला असं उशा ठेवून मग त्याच्यावर असा पाय ठेवावा लागतो, जेणेकरून जे पण रक्ताचा जो फ्लो आहे, आपला प्रवाह आहे, तो व्यवस्थित व्हायला हवा. अच्छा, आत्ताच तुम्ही म्हणजे 2-3 सगळे मुद्दे सांगितलेत. एक तर मुळात तुम्हाला ऑफिसर व्हायचं आहे, नंतर तुम्ही नृत्याकडे वळलात, आता देखील या क्षेत्रात देखील तुमचं नाव तुम्ही कमावलेलं आहे चांगलं. तुम्ही B.Ed म्हणजे शिक्षिका म्हटल्यानंतर ती संयमी असते, तो संयमही तुमच्यात दिसतो. आत्ताच तुम्ही म्हणालात मागाशी की आता कुठेतरी समज यायला लागले, तरकट स्वभाव जरा कमी झालेला आहे. पण हे सगळं करता करता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या प्रेक्षकांना माहीत नाही आणि मलाही काही दिवसांपूर्वी किंवा तुमची माहिती येतणार कळाला, तो म्हणजे नॅशनल लेवलच्या देखील तुम्ही स्पोर्ट्स म्हणून तुम्ही खेळाडू म्हणून काम केलेलं आहात. राजपथावर देखील तुम्ही चाललेला 2011मध्ये इवन थ्रोबॉल असेल किंवा टेबल टेनिसमध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्टेट लेवलला नॅशनल लेवलला काम केलेलं आहे. हा सगळा एवढं सगळं व्हर्सटाईल कशी काय कॅरेक्टर असू शकतं? नेमकं जिथे जाईल तिथे तुम्ही तुमचे कौशल्य आणि गुण दाखवलेला आहे. काय तो एक सांगा, खेळाडू म्हणून प्रवास सांगा तुमचा. म्हणजे 4थीत असल्यापासून रसा मॅडम माझ्या ज्या टीचर होत्या, 4थीतल्या मॅडमचं नाव आठवतं नाही, तुम्हाला? त्या होत्या माध्यमिक. अच्छा, माध्यमिक वर्गांच्या त्या शिक्षिका होत्या. अच्छा, आणि तेव्हा तुम्ही 4थीत होता आणि मी तेव्हा 4थीत होते. अच्छा. तर मी जेव्हा NCC वगैरे चालायची किंवा थ्रोबॉलची प्रॅक्टिस वगैरे चालायची ना, तर मी तिथं अशी कोपऱ्यात जाऊन थांबायचे. नाहीतर तो आपला झेंडाचा जो खांब असतो त्या खांबाला अशी धरून अशी बघत राहायची की काय करतात ते बाबा. येस, हां, सॉरी, ध्वजस्तंभ. तर ते पाहत राहायचे मी की बाबा ते काय करतायत नेमकं. मग तिथल्या शिक्षकाने मला बोलवलं. गाडवे सर होते, चौधरी सर, रसा मॅडम. म्हणले इकडे. आणि काय झालं? मी म्हणले मला हे करायचे. तर मग त्यांची खूप मोठी माझ्या मागं असणारी ती खूप मोठे हात आहेत ते 2 की ज्यांनी मला त्या गोष्टी सतत दाखवल्या. म्हणजे 4थीत असल्यापासून ते 10वीत जाईपर्यंत मी त्याच गोष्टीत होते. NCC, थ्रोबॉल, टेबल टेनिस, मध्यंतरी तर क्रिकेटचंही वेळ लागलं होतं, पण ते नाही जमलं मला. मग 8वीत गेल्यानंतर NCCत भाग घेता येतो. जेव्हा तुम्ही 8वीत जाता तेव्हा तुम्ही NCCत भाग घेऊ शकता. 8वी 9वी हे 2 वर्ष तुमचे शाळेतल्या म्हणजे NCCचे असतात. मग मी 8वीत गेल्यानंतर मी NCCत भाग घेतला. मी त्यावेळेस पण CAT 2 पर्यंत गेले. हो, पण CAT 2 पर्यंत गेल्यानंतर मी जेव्हा औरंगाबादहून परत आले त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुझं दिल्लीसाठी सिलेक्शन नाही आहे झालेलं, तू हाईटमध्ये कमी पडतीयस. JW ज्युनियर विंगमध्ये करत होते मी त्यावेळी. म्हणलं ठीक आहे. त्रास झाला. मी आईला पण ओरडले, मला एवढं काय कमी हाईट दिलीस तू वगैरे वगैरे. सॉरी त्याबद्दल मम्मी, पण बोलले मी. आणि मग 9वीत परत मी सुरू केलं NCC. परत 13 कॅम्प करून 14वा कॅम्प तुमचा जानेवारी महिन्यातला असतो. तुम्हाला 13 कॅम्प कंप्लीट करावे लागतात, तेव्हा त्यानंतर तुमचा राजपथचा शेवटचा कॅम्प असतो. तर 2011 साली मी ते पूर्ण केलं आणि 2011 साली 26 जानेवारीला मी राजपथावर चालले. तो वेळ किंवा तो दिवस खूप 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 अभिमानास्पद आहे माझ्यासाठी आणि तो मी कधीच नाही विसरू शकत. निश्चितच. प्रश्न आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही खेळाडू म्हणून देखील आपल्या राज्याचं राष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. शिवाय तुम्ही आता नृत्य या क्षेत्रात देखील काम करता. आता बरेच फॅन फॉलोअर्स आहेत. या सगळ्या जे प्रेक्षक तुम्हाला पाहतात, जे तुमचे चाहते आहेत, म्हणजे ते जेव्हा थिरकतात तुमच्या सगळ्या लावण्या बघून किंवा नृत्य बघून, तेव्हा तुम्हाला जो काही आनंद किंवा समाधान मिळतो, असा एखादा प्रसंग आहे का जो प्रसंग तुम्ही कधीच विसरलेला नाही आहे? जसं आत्ता तुम्ही म्हणाल की हा राजपथावरचा प्रसंग विसरलेला नाही, पण तो मनोरंजन, समोरच्या आलेल्या माणसाला हसवणं, आनंद देणं, असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला का? काय सांगता? मला सवय आहे की समोरचं जरी आता मी समजा परफॉर्म करते आणि समोरून जर मला काही वाईट कृत्य असतात, बरेच वेगवेगळ्या कृत्याची व्यक्ती समोर असते आपल्या, तर जर समोरून काही कोणी चुकीचं करत असेल तर मी त्याला डायरेक्ट असा नमस्कार करते, वाकून नमस्कार करते. तर असं बऱ्याच वेळा होतं
की जेव्हा असं डान्स करत असतात माझ्यासमोर किंवा ते एन्जॉय करतात ती गोष्ट, तेव्हा सगळेजण मला असे वरती हात करून नमस्कार दाखवत असतात किंवा नाही का असं खाली वाकून नमस्कार करत असतात. तर ती गोष्ट आवडते मला, की लोकांना ती गोष्ट नोटीस होतीये. किंवा मी अशी कॅप वगैरे घेतली कोणाची, मला कोणी फेकली कॅप माझ्यावरती, तर मी ते आदराने देणं, किंवा कोणी डोक्यावरची आपली जी महाराष्ट्रीयन टोपी असते ती दिली तर ते मी नमस्कार करून मी डोक्यावर घालणं, त्या गोष्टी लोक पाहतात आणि ते तसंच दाखवतात मला डान्स करता करता. अच्छा. येस, तर मग ती गोष्ट मला आवडते आणि ती मी विसरत नाही, मला ते लक्षात राहील. हिंदवी पाटील यांचं असं कुठलं नृत्य आहे, कुठलं गाणं आहे जे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता ते तुम्हाला ते फरमाईशी मिळते आणि ते करायला सांगतात तुम्हाला, असं कुठलं एखादं गाणं आहे? मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. अच्छा, हो, ते गाणं. हे गाणं खूप फेमस आहे आणि सांगतातच की तुम्ही ते करा म्हणून. अच्छा, त्याच्या 2 लाईन्स फक्त आम्हाला फक्त ऐकवा आपल्या प्रेक्षकांसाठी. नाही नाही, असं नाही बोलता येणार मला. तरी सुद्धा अगदी म्हणजे वृक्ष म्हणाला तरी चालेल, पण 2 लाईन अगदी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा, मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा. वा, मी काय वन्समोर म्हणणार नाहीये, नका पण म्हणू मुळात आत्ता जे हिंदवीनं गाणं गायलं किंवा म्हणजे तिच्यातली मुळातच सगळ्यात महत्त्वाची जी पॅशन आहे ती नृत्याचीच आहे. लहानपणापासून पण तिने शाळेमध्ये देखील अनेकदा परफॉर्मन्सेस केले आणि त्यावेळी तिला बक्षीस स्वरूपात पैसे मिळायचे आणि आत्ता नेमकं तेच तिने डोक्यात घेतलं की अरे जोपर्यंत मी रिपोर्टर किंवा मला जे काही पोस्ट मिळत नाही आहे किंवा मी ऑफिसर म्हणून जे काही माझी अचिव्हमेंट होत नाही आहे तोपर्यंत मी माझा घरचं आणि कुटुंब देखील सांभाळलं पाहिजे, 2 भावंड आहेत त्यांचं शिक्षण केलं पाहिजे. त्यामुळे त्या नृत्याचा आसरा सहारा मला घ्यायला आला. पण ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही गेलात त्या त्या क्षेत्रात केवळ पॅशन म्हणून नव्हे तर ते तुम्ही अंगीकारलं आणि मग तुम्हाला अर्थातच त्याचा मोबदला मिळतही गेला. पण आपण जर जेवढे आता सगळे महान कलाकार आपण जितके आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कलाकारच कलाकाराला मदत करत असतात. तर एक सामाजिक म्हणून किंवा एखाद्या क्षेत्रात आपल्यासारखंच कोणाला तरी बनायचं आहे पण अरे त्यांच्याकडे कला आहे पण ती सादर करायला स्टेज मिळत नसतं, तर अशा कलाकारांसाठी हिंदवी काही करणार आहे का? हो, नक्कीच. म्हणजे जेव्हा मी माझा स्वतःचा आत्ता ग्रुप जेव्हा सुरू केला तेव्हा मी जो नंबर दिला होता कॉन्टॅक्टसाठी, तर त्यावरती खूप साऱ्या अशा कलाकारांची फोन्स आले मला की ताई प्लीज असेल तर सांग ना, रिक्वायरमेंट असेल तर सांग, आम्ही येतो ग्रुपमध्ये, आम्हाला जॉईन व्हायचं आहे. मुलांचे देखील फोन आले, तितकेच मुलींचेही आले, मुलांचेही आले. मी त्या सर्वांचे त्यांना मी फक्त एकच सांगायची की तुम्ही तुमचे व्हिडिओज आणि तुमचे फोटोज मला सेंड करून ठेवा. मी त्याची एक डायरी बनवली आहे, त्यावरती त्यांचं नाव, त्यांचा नंबर आणि गाव ते कुठले आहेत ते मी लिहून ठेवलं आहे. म्हणजे माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट आहे की गाव तिथला कलाकार. अच्छा. आता समजा जर मी नगरला जाते तर नगरच्या जर कलाकारांनी मला फोन केला असेल तर तिथले 2 असे बेस्ट कलाकार मी निवडेल की जे त्या स्टेजला परफॉर्म करतील आणि त्यांचं जेही मानधन असेल मी ते त्यांना देईल. जेणेकरून अशा जर गोष्टी सगळ्या ऑर्गनायझरनी जर ठरवल्या तर प्रत्येक तिथल्या गावगावच्या कलाकारांना चान्स भेटेल आणि कुठंतरी त्यांना उपजीविकाचा कुठेतरी थोडाफार आधार भेटेल, अशी माझी आयडिया आहे. चांगली कन्सेप्ट आहे. म्हणजे त्या स्थानिक कलाकारांना तुम्ही संधी देता, म्हणजे गाव तिथं कलाकार किंवा गाव तिथला कलाकार, त्या कलाकाराला त्या दिवसापुरतं तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल आणि त्याचा मोबदला तुम्ही त्याला देऊ शकाल. निश्चित अतिशय उत्तम कन्सेप्ट आहे. आणि आणखी एक महत्त्व म्हणजे माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक, जेव्हा तुम्ही सोलापूर सोडून पुण्यात आलात, युनिक अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं, पण जेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तुमच्या घरापर्यंत तो पोहोचला की करायला गेले एक आणि करते वेगळंच, तेव्हा काय वाटलं, घरातलं वातावरण कसं होतं आणि मग तुम्ही त्याला कसं फेस केलं? मी खूप डिप्रेस झाले होते ज्यावेळी बारक्या भावाकडे तो व्हिडिओ पोहोचला. सगळ्या फ्रेंड्सकडून तो व्हिडिओ येत होता पण मी टाळत होते, अरे मी नाही आहे असं मी काहीतरी सांगायची. पण ज्यावेळेस भावापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि भावानी मला विचारलं की दीदी हे काय, तर मग मी आता लपू तरी कसं लपू, कारण त्याने तो ओळखलं होतं मला. आणि मी त्याला सांगितलं की हां मी असा ग्रुप जॉईन केला आहे आणि मी अशा गोष्टी करते. तर तो मला काय गरज होती करायची, नाही का, काही करता आलं असतं, दुसरं काहीतरी दिदी करता आलं असतं. मग मी त्याला सगळ्या कन्सेप्ट समजून सांगितल्या की बारक्या भावाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, त्याचं शिक्षण असेल, घरात चालणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील, त्या 11,000मध्ये नाही होत. भलेही आत्ता शिक्षण माझं जरी झालेलं असलं तरी माझं एम वेगळं होतं आणि त्या एमप्रमाणे मी अभ्यास करून मला तितकाच वेळ कामासाठी देता येत होता आणि तितकंच मी अर्निंगही करत होते.
मग त्याला ते समजून सांगितल्यानंतर तो जरा शांत झाला. तो मला ठीक आहे दीदी कर. पण आई वडिलांचं सोपं नसतं, त्यांना मनवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आई वडील आपल्या मुलांसाठी करतात, पण आई वडिलांच्या भोवती जे लोक असतात ना ते त्यांना नाही सुचू देत. जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा माझ्या आईवडिलांना बोलण्यात आलं, तुम्ही ह्याच्यासाठी हिला इतकं शिकवलं आहे का, इतकं शिक्षण, तुम्ही तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते, तुमची पोरगी कलेक्टरचा अभ्यास करते किंवा ती इथे इथं जॉबला लागली, हे करते ते करते, मग ती आता हे का करते. पण कुठलाही मुलगा असो किंवा कुठलीही मुलगी असो, त्याच व्यक्तीला आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सलाच माहिती असतं घरात काय आहे किंवा काय नाही आहे किंवा कुठली परिस्थिती आहे. मी असं नाही म्हणत की माझी परिस्थिती खूपच खराब आहे किंवा खूपच खराब होती, पण मला स्वतःला काहीतरी करायचं होतं. मला माझं शिक्षण, माझ्या भावांचं शिक्षण माझ्या पद्धतीनं करायचं होतं. त्यामुळे मला जेवढं करता आलं मी तेवढं करत गेली. मग थोड्या दिवसानंतर जसं जसं मी समजून सांगितलं माझ्या फॅमिलीला की सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि म्हणजे तमाशा वेगळा आहे बाबा किंवा ऑर्केस्ट्रा वेगळा आहे, डीजे शो कसे चालतात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी समजून सांगितल्या तेव्हा माझी फॅमिली कुठेतरी शांत झाली. आणि आता जे नाव आहे खूप पॉझिटिव्हली ते माझ्या फॅमिलीपर्यंत जात आहे किंवा ते खूप खुश होऊन सगळे लोक सांगतात की अरे वा तुमच्या मुलीला पुरस्कार भेटला किंवा तुमची मुलगी खूप छान काम करते किंवा तिचे सॉंग्स येत आहेत, सॉन्ग आले. तर ते असे तेच लोक जे आधी बोलत होते ते आता आई वडिलांपर्यंत जात आहेत अशा पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन. नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे की अशाच तुमच्यासारख्या धडपड करणाऱ्या अनेक नृत्यांगना या क्षेत्रात आहेत, विविध कलाकार त्या काम करतात. तर पण त्यांची स्वप्न जी त्यांनी उराशी बाळगलेली असतात ती स्वप्नांपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत, पण उदरनिर्वाहासाठी आपलं घर चालवण्यासाठी हे काम करावं लागतं. पण तुम्ही मात्र त्यातली एक अशी कलाकार मी म्हणेन की स्वप्न जे आहेत ते तर पूर्ण करायचंच आहे, पण ज्या वाटेवर आता मी प्रवास करते त्या प्रवासात किमान माझं घर चालवणं, उदरनिर्वाह करणं, त्यामुळे ती वाट पण धरून राहणं. तर अशा या सगळ्या ज्या कलाकार असतील, नृत्य कलाकार असतील, त्यांच्यासाठी काय एक आवाहन तुम्ही करू शकाल की हिम्मत कधी हरता कामा नये, यासाठी काय सांगू शकाल त्यांच्यासाठी? म्हणजे छोटी ते म्हणतात ना छोटा तोंड मोठा घास घेते, लहान तोंडी मोठी. येस. तर ॲक्च्युली कसं आहे की खूप वर्षांपासून या फील्डमध्ये मी आता एक वर्षभरात जे पाहते निरीक्षण केलं की खूप वर्षांपासून या फील्डमध्ये काम करणारी लोक आहेत. तर खूप काही काही लोकांनी ते त्या फील्डमधून ह्या फील्डमधून स्वतःचं चांगलंही करून घेतले, पण असे बरेच आहेत महिला किंवा पुरुष जे ह्या फील्डमध्ये असूनही त्यांनी साईड बिझनेस त्यांचा स्वतःचा काही सुरू नाही केलेला. जसं मध्यंतरी लॉकडाऊन लागलं सगळे कलाकार घरात बसून होते, पण ॲटलिस्ट त्यांचा जर छोटा मोठा का होईना काही ह्यातून साईड बिझनेस जर असला असता, माझ्या मते मला असं वाटतं, तर बहुतेक त्यांना इतका त्रास झाला नसता. मग करा, मला असं वाटतं की तुम्ही करायला हवं. ही फील्ड नका सोडू, पण ह्या फील्डमधून येणारा 10 रुपयामधून तुम्ही 5 रुपये तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी घालवा किंवा तुम्ही काहीतरी असा बिझनेस करा की हे जरी एक साईड बंद पडली तुमची तर दुसरी साईड कायम तुमची सोबत राहील किंवा ती कायम साथ देत राहील अशा पद्धतीने. नक्कीच. वडे हिंदेवीने जाता जाता आम्हाला सगळ्यांना चेतवलं देखील आहे आणि प्रोत्साहन देखील दिलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे. आपल्या स्वप्नांची साथ कधी सोडू नका. मिशन मंगलमध्ये एक सुंदर गाणं, जे गाण्यातलं ते कडवं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, करके दिखा कमाल हो, आके जमी पे दे के जाए आसमा, शाबाशी. आणि खरंच शाबास हिंदवी, अतिशय उत्तमरित्या तुम्ही काम करताय आणि यापुढे देखील तुमच्या स्वप्नांना मोठं बळ मिळो, यश मिळो आणि तुम्ही खरंच म्हणजे ऑफिसर जे तुमचं जे टोचतंय की ते मला व्हायचं आहे ते तुम्ही निश्चित व्हावं. अर्थात तुमच्या चाहत्यांना ती तुम्ही नृत्य क्षेत्र सोडाल तर ती नाराजी असेल, पण जे तुमची अचिव्हमेंट आहे, तुमचं लाईफ आहे, तुमचं जीवन आहे स्वतःचं, तुम्हाला काय जगायचं आहे हा तुमचा इट्स युअर चॉईस आहे. सो ते तुमचं स्वप्न पूर्ण हो आणि अर्थातच त्या दुर्गेचं सामर्थ्य तुमच्यासोबत आहेच आणि तुम्ही स्वतः दुर्गा म्हणून काम केलेलं आहे, यापुढेही करत राहाल. तुम्हाला खूप खूप सदिच्छा. धन्यवाद. तर या होत्या हिंदवी पाटील, ज्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी भले वाट वेगळी निवडलेली असेल पण स्वप्न सोडलेले नाही. मला जे टोचतंय ते स्वप्न मी पूर्ण करणारच, मी ऑफिसर होणारच. अर्थात घरच्यांची आणि तुम्हा सगळ्यांची साथ तिच्यासोबत नक्कीच आहे. अशाच अनेक दुर्गा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहतोय. आता याच ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन दुर्गा येणार आहे आणि तुमच्याशी ती संवाद साधणार आहे. तिचा संघर्षमय प्रवास आपण ऐकणार आहोत तिच्याच तोंडून. पाहत रहा दुर्गे दुर्गटभारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते.
स्कंदमना तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्घट भारी.